IMIS J. Patil, Srimati Akkatai Nananeji High School and Junior College, Datwad. Standard 9, Subject Mathematics Part 1st. Chapter 1st Sets. To make this chapter easy to understand, I have divided this chapter in two parts. In part 1st, sets introduction, types of sets, equal sets, and Venn diagram. And part 2nd, subset, universal set, introduction and union of sets, number of elements in sets. Sets म्हणजे संच. Some pictures are our screen. काही चित्र आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. फ्लावर बुके असेल, फुलांचा गुच्छ असेल, त्याचबरोबर बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, प्ले ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नंबर्स, या सर्व चित्रांच्या वरून आपल्याला निश्चित सांगता येईल की प्रत्येक वस्तूसाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. उदाहरणार्थ फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गट्टा, संख्यांचा गट, अशा या सर्व उदाहरणातील समूहामध्ये जे घटक आहेत त्या आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. In all above examples, we can clearly list the objects of that collection. We call the collection of such objects as sets. म्हणजेच वस्तूंच्या अशा समूहाला संच असे म्हणतो. आणखीन काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील, जसे डेज ऑफ वीक, त्याचबरोबर मंथ इन अ इयर, प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम्स, रेनबोज, अशा विशिष्ट शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दाशी निगडीत असणाऱ्या वस्तूंचा समूह तयार होतो. ह्या समूहामध्ये अचूक आणि नेमकेपणाने कोणत्या घटकांचा समावेश होणार आहे हे आपण निश्चित सांगू शकतो. म्हणून अशा सर्व घटकांना आपण काय म्हणणार आहोत? संच म्हणणार आहोत. त्यालाच इंग्रजीमध्ये सेट म्हणतो आपण. द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज सेट. परंतु काही वेळेला हॅपी चिल्ड्रन्स इन द व्हिलेज म्हणजे गावातील आनंदी मुले, आपण यांचा संच तयार करू शकत नाही. का? आनंदी वृत्ती ह्या शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारच्या समूहांना संच म्हणता येणार नाही. वर्गातील शूर मुले हा देखील संच होणार नाहीये. शूर या शब्दातून नेमकेपणाने अर्थ आपल्याला सांगता येत नाही. तर थोडक्यात आपण संच म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतो. सेट्स डेफिनेशन. इफ वी कॅन डिफाइन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. म्हणजे वस्तूंचे आपण अचूक आणि नेमकेपणाने समूह सांगू शकतो अशाच कलेक्शनना, अशाच घटकांना आपण सेट म्हणणार आहोत, संच म्हणणार आहोत. नेम ऑफ सेट्स. संच लिहित असताना युजिंग अ कॅपिटल लेटर्स ABC अप टू Z, कॅपिटल लेटर्सचा यूज करून आपण सेटचं नाव लिहू शकतो. त्या सेटमध्ये असणारे जे घटक आहेत त्यांनाच आपण मेंबर्स और एलिमेंट ऑफ सेट्स म्हणतो. ह्या मेंबर्स आणि एलिमेंट्स ऑफ सेट याच्यासाठी आपण स्मॉल लेटर ABC अप टू Z अशा प्रकारच्या स्मॉल लेटरांचा यूज करू शकतो. एक एक्झाम्पल पाहूया. Example,
P is a set of ovels. आपल्याला ओवेल्स माहिती आहेत. A, E, I, O, U are the ovels. ह्याच्यामध्ये हिअर P is a set. P हा कॅपिटल असून हा काय सेट आहे. अँड या सेटमध्ये या संचामध्ये A, E, I, O, U आर एलिमेंट ऑफ सेट P. म्हणजेच A, E, I, O, U हे या P या संचातील घटक आहेत. आता पहा, A हा घटक P या संचामध्ये A इज अ एलिमेंट ऑफ P. हे आपल्याला चिन्हांनी दाखवत असताना A इज एलिमेंट ऑफ सेट P अशा प्रकारच्या चिन्हाचा यूज करून आपण वापर करून दाखवू शकतो. त्याचप्रमाणे P या संचामध्ये B आपल्याला कुठेही दिसत नाही, म्हणजे B हा Pचा घटक नाही आहे. त्यावेळेस B इज अ नॉट अन एलिमेंट ऑफ सेट P. त्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करणार आहोत. याला म्हणणार आहोत नॉट अन एलिमेंट्स. A इज अ एलिमेंट ऑफ सेट P अँड B इज अ एलिमेंट नॉट एलिमेंट ऑफ सेट P. नेक्स्ट, मेथड ऑफ रायटिंग सेट्स. संच लिहिण्याच्या पद्धती. फर्स्ट मेथड, लिस्टनिंग मेथड और रोस्टर मेथड. या मेथडमध्ये यादी पद्धती याला मराठीमध्ये म्हणतात. या पद्धतीमध्ये ऑल एलिमेंट्स राईट इन अ कर्ली ब्रॅकेट. या ब्रॅकेटला आपण काय म्हणतो, कर्ली ब्रॅकेट. सर्व घटक लिहित असताना या महिरूपी कंसामध्ये सर्व घटक लिहिणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, इच एलिमेंट्स इन राईट इन ओनली वन्स. याचा अर्थ काय, प्रत्येक घटक हा सेटमध्ये एकदाच लिहिणं आवश्यक आहे. इच एलिमेंट्स सेपरेटेड बाय कॉमाज. जे काही संचामध्ये घटक आहेत ते सर्व घटक कॉमाजने आपण सेपरेट दाखवू शकतो. स्वल्पविरामच्या साहाय्याने आपण वेगळे वेगळे घटक दाखवू शकतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट वन, द ऑर्डर ऑफ अन एलिमेंट इज नॉट अन इम्पॉर्टंट बट it is necessary to write all elements of the sets. म्हणजेच संचामध्ये लिहित असताना घटकांचा क्रम महत्वाचा नसून सर्व घटक त्या संचामध्ये येणे आवश्यक आहेत. सम एक्झाम्पल्स टू हिअर. फर्स्ट एक्झाम्पल, सेट ऑफ इवन नंबर फ्रॉम 1 to 10. हा संच कशाचा आहे, तर 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच आहे. ए या संचामध्ये समसंख्या कोणकोणत्या आहेत 1 ते 10 मध्ये? 2, 4, 6, 8 आणि 10. ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10 and curly bracket complete. ऑल एलिमेंट्स राईट इन अ कर्ली ब्रॅकेट. सेट लिहित असताना सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे, तर ते सर्व एलिमेंट्स हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणं आवश्यक आहे. इच एलिमेंट्स इन राईट इन ओनली वन्स. प्रत्येक एलिमेंट्स आपण हा एकदाच लिहिलेले आहेत. इच एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमाज. प्रत्येक एलिमेंट्स लिहित असताना आपण कॉमाजने सेपरेट दाखवलेले आहेत. द ऑर्डर ऑफ अन एलिमेंट इज नॉट अन इम्पॉर्टंट but it is necessary to write all elements of the sets. इथं पहा, A is equal to 8, 2, 10, 4, 6. हेच इवन नंबर्स आहेत, परंतु हे क्रमानं नाही आहेत. तरी देखील हे बरोबर आहे, कारण ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टन्स. क्रम महत्वाचा नाही आहे, परंतु नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट्स. परंतु सर्व घटक ह्या सेटमध्ये येणं आवश्यक आहे. सेट ऑफ word division. B is equal to DIFSON. Letter I is repeated more than once, but right in the set element is only once. 2 नंबरला आपण बघितलं आहे, each element in right in only once. इथं I हा लेटर 3 वेळा जरी आला असेल तरी सेटमध्ये लिहित असताना आपण त्याचा एकदाच वापर करणार आहोत. Second method,
रूल मेथड और सेट बिल्डर्स फॉर्म, यालाच गुणधर्म पद्धती असे देखील म्हणतात मराठीमध्ये. इन दिस मेथड वी डू नॉट राईट लिस्ट ऑफ एलिमेंट, म्हणजे घटकांची यादी इथं करायची नाही आहे, बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेष, और कोलन विसर्ग, अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. सगळ्यात महत्वाचं कोणतं असेल तर या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची यादी करायची नाही आहे. घटकांची यादी न करता त्या घटकांच्या बद्दलचा प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये लिहायचा, गुणधर्म याच्यामध्ये लिहायचा आहे. राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. एक एक्झाम्पल, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स फॉर्म 1 to 10. या संचामध्ये विषम संख्यांचा संच आहे. हा 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. हा संच यादी पद्धतीने लिहायचा असल्यास एज इक्वल टू 3, 5, 7, 9 या पद्धतीने आपण लिहू शकतो. परंतु इथं आपण रूल मेथड गुणधर्म पद्धतीने लिहिणार आहोत. याच्यासाठी काय करायचं आहे पहा, एज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच डॅट व्हर्टिकल लाईन एक्स इज एलिमेंट ऑफ एन. एक्स हा नॅचरल नंबर आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. अँड एक्स इज अ ऑड नंबर. अशा पद्धतीनं याचा हा गुणधर्म इज अ प्रॉपर्टी लिहिणं महत्वाचं आहे. हा सेट वाचत असताना कशा पद्धतीने वाचायचं पहा, रीड ॲज सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच डॅट एक्स इज अ नॅचरल नंबर फॉर्म 1 to 10 अँड एक्स इज अ ऑड नंबर. आणखीन एक एक्झाम्पल, सेट ऑफ अ परफेक्ट स्क्वेअर नंबर फॉर्म 1 to 100. हा सेट हा परफेक्ट स्क्वेअर नंबरचा सेट आहे. याच्यामध्ये कोणकोणते घटक असतील परफेक्ट स्क्वेअर, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 हे याच्यामध्ये एलिमेंट्स असतील परफेक्ट स्क्वेअर्स 1 ते 100 मधले. परंतु हा सेट गुणधर्म पद्धतीने इथं लिहिलेला आहे, यादी पद्धतीने इथं लिहिलेला आहे. हा सेट आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहित असताना, रूल्स मेथडने लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचं आहे पहा, सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वाय कोलन वाय इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन इज अ नॅचरल नंबर अँड एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हा या सेटचं वाचन कशा पद्धतीने करायचं पहा, रीड ॲज सेट बी इज अ सेट ऑफ ऑल वाय such that y is a square of n. n is a natural number and n is less than or equal to 10. Some examples are written in the both the methods, rule method and listing method. To see our screen, set A is set of x such that x is a letter of the word division. Second one example, set B, set is a element of y such that y is a number such that y square is equal to 9. Third example, C, a element z such that z is a multiple of 5 and is less than 30. In these three examples, write in a listing method. A is equal to divson, b is equal to -3 and 3. Here property is y square is equal to 9. Then square root of both sides. Y square root is y and 9 square root is 3 and -3. Then two elements in this set. Last one example, C, property is multiple of 5 and less than 30. Then multiple of 5's are 5, 10, 15, 20 and 25. Use both the methods and complete the chart.
नेक्स्ट, टाइप्स ऑफ सेट्स, संचांचे प्रकार. फर्स्ट टाइप सिंगलटन सेट, यालाच मराठीमध्ये एक घटक संच म्हणतात. एक घटक, याच्यावरून त्या संचाचा अर्थ लक्षात येत असेल. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. अ सेट कन्सिस्टिंग अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट. एक्झाम्पल, ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर. सम मूळ संख्या, 2 हा एकमेव सम आणि मूळ संख्या असणारी संख्या आहे. त्यामुळे ए या संचामध्ये फक्त एकच घटक येणार आहे. सिंगलटन सेट, त्यालाच एक घटक संच असे म्हणतो. प्रकार दुसरा, एम्प्टी सेट और नल सेट, त्यालाच मराठीमध्ये रिक्त संच असे म्हणतात. रिक्त म्हणजे रिकामा. ज्या संचामध्ये एकही घटक नाही अशा संचास रिक्त संच म्हणतो आपण. इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच satisfies the given condition, then it is called null set or empty set. एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. b is equal to x such that x is a natural number between 2 and 3. म्हणजे 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या. 2 व 3 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नाही आहे, त्यामुळे या b या संचामध्ये एकही घटक येणार नाही. यालाच आपण रिक्त संच असं म्हणणार आहोत. हा फाय या ग्रीक वर्ड लेटरनं सुद्धा आपण दाखवतो. बी इज इक्वल टू एम्प्टी सेट, रिकामा कर्ली ब्रॅकेट आपण काढू शकतो किंवा फाय या चिन्हाने देखील दाखवू शकतो. पुढील प्रकार आहे फायनाईट सेट, त्यालाच मराठीमध्ये शांत संच असे म्हणतात. शांत म्हणजेच मोजता येणारे, मर्यादित. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचामध्ये घटकांची संख्या मर्यादित असते, मोजता येते, त्याला शांत संच म्हणतात. म्हणजे इफ अ सेट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, देन इट इज कॉल्ड अ फायनाइट सेट. एक्झाम्पल, C is equal to P such that P is a number from 1 to 22 divided by 4. 4 ने डिवाइड जाणारी 1 ते 22 मधील संख्या 4, 8, 12, 16, 20 ह्या संख्या लिमिटेड आहेत, काउंटेबल करू शकतो. या संचामध्ये एकूण 5 घटक आहेत, काउंट करू शकतो. म्हणून याला शांत संच, मोजता येणाऱ्या संचाला थोडक्यात शांत संच असे आपण म्हणतो. नेक्स्ट, इन्फायनाइट सेट, त्यालाच मराठीमध्ये अनंत संच म्हणतात. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते, मोजता येत नाही, त्यास अनंत संच असे म्हणतात. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, देन द सेट इज कॉल्ड इन्फायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल, नॅचरल नंबर सेट 1, 2, 3 अप टू इन्फायनाइट. सिमिलरली, होल नंबर सेट, इंटीजर नंबर सेट्स, रॅशनल नंबर सेट्स, रियल नंबर सेट्स, all these sets are infinite sets. Next, equal set, समान संच. Example, A is equal to 2, 4, 6, 8 and B is equal to 2, 4, 6, 8. या दोन संचांच्या उदाहरणावरून लक्षात आलं असेल, दोन्ही संचामध्ये समान घटक आहेत व तेच घटक आहेत. If every element of set A is in set B and every element of set B is in set A, therefore set A and set B are equal set. हे दोन्ही संचामध्ये तेच घटक असल्यामुळे ह्या दोन्ही सेटना आपण काय म्हणणार आहोत, इक्वल सेट, समान संच म्हणणार आहोत. सिम्बॉलिकली इट इज रायटन ॲज A is equal to B. समान संच कशा पद्धतीने लिहायचे असतात, A आणि B हे दोन्ही संच समान आहेत. A is equal to B. One example here, A is a even prime number. Even prime number is 2. Then A is equal to element of B is equal to element of X such that 7x minus 1 is equal to 13. Here given property is one equation, one variable, 7x minus 1 is equal to 13. In this one variable equation is solved here. 7x minus 1 is equal to 13. 7x is equal to 13 plus 1. 7x is equal to 14. 7x
divided by 7 is equal to 14 divided by 7. Therefore, x is equal to 2. Then set B is the only one element is 2. Then set A is element of 2. Set B is element of set. Both set are same elements. Therefore, set A and set B are equal sets. Next, Venn diagram. त्यालाच वेन आकृती असे म्हणतो आपण. संचामधील घटक सहजतेने समजण्यासाठी एक बंदिस्त आकृतीच्या सहाय्याने संच दाखवण्याच्या पद्धतीला वेन डायग्राम म्हणतात. वेन डायग्राम इज क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स आर कॉल्ड वेन डायग्राम. वन एक्झाम्पल टू हियर, A is equal to 4, 8, 12, 16, 20. In this set A, these five elements to represent in a closed figure a square shape. This set A shown by a Venn diagram. In this video, complete the part first of sets. Thank you.